पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंना अटक झालेली आहे। अनंत गर्जे स्वतःहून वरळी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिलेले आहेत। रात्री 1 वाजता अनंत गर्जे पोलिसांसमोर शरण आलेत। पत्नी डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये गर्जेंना अटक झालेली आहे। तर दुसरीकडे अनंत गर्जेंना अटक केल्याचं दाखवा तरच अंत्यसंस्कार करू, डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांनी ही मागणी केली आहे। पाथर्डी पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय। गर्जे यांना अटक केल्याचं दाखवल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा नातेवाईकांचा निर्धार आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मौजदेवडी या गावी डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। या संदर्भात आणखी माहिती घ्या तुमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहिलं यापूर्वी स्वतः ते पोलीस स्टेशनमध्ये शरण आलेले आहेत, हजर झालेले आहेत असं सांगितलं जाते आणि त्यानंतर आत्महत्या नसून हत्या आहे असा नातेवाईकांचा आरोप आणि आता पुन्हा एकदा अंत्यसंस्काराला विरोध। काय नेमकं म्हणणं आहे या नातेवाईकांचं? नक्कीच आपण जर पाहिलं तर डॉक्टर गौरी यांनी गर्जे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। हा नातेवाईकांकडून हा घातपात असण्याचा देखील संशय व्यक्त केलाय। परंतु आता दुसरीकडे गर्जे याचं जे पाथर्डी तालुक्यातील मूळ गाव आहे मौजदेवडे त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी मृतदेह आणलाय, परंतु गर्जे याला अटक केल्याचं आम्हाला दाखवा असा पवित्रा देखील नातेवाईकांनी घेतलाय। त्यानंतर आता गर्जे याचं जे गाव आहे आणि त्या गावातील त्याचं जे घर आहे त्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता पोलिसांकडून त्यांची समजूत घातली जाते, परंतु नातेवाईक मात्र त्याच्या घरापासून काही अंतरावरच अंत्यसंस्कार करण्यावर ठाम आहेत। आता यामध्ये कसा पोलीस मार्ग काढतात आणि नातेवाईक इतरत्र अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी उदय। अपडेट घेत राहा।